के.जी. भालेराव यांच्याशी ही चर्चा चालू आहे आणि चर्चेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मी आता त्यांच्या एका वेगळ्या अंगाकडे आपल्याला घेऊन जाणार आहे. सर, तुम्ही जसे लेखक आहात, शिक्षक आहात, ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही एक लढाऊ कार्यकर्ते आहात आणि तुमचं कार्यकर्ता असणं हे आमच्यासाठी फार ऊर्जा देणारं आहे, महत्त्वाचं आहे आणि विशेषतः चळवळीत काम करणाऱ्या आत्ताच्या तरुणांसाठी ते फार महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या कार्यकर्त्या असण्यानेच तुमच्या लेखनाला, तुमच्या शिक्षकाला, तुमच्यातल्या सगळ्या माणूसपणाला अधिक मोठं केलेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे. तर आत्ता महाराष्ट्रातल्या चळवळींच्याकडे, प्रागतिक चळवळींकडे कार्यकर्ता म्हणून तुम्ही कसे पाहता? तो जरा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. कारण मला असं वाटतं की आताची लढाई ही पूर्वीपेक्षा फार अवघड झालेली आहे. म्हणजे पूर्वीचं रूप त्याचं वेगळं होतं, पण त्याला प्रागतिक विचाराचे जे लोक होते ते एकत्रित येऊन लढा देत होते. एखादा सरकारी पातळीवरती निर्माण झालेला प्रश्न तो जर जनतेच्या हिताचा असेल तर डाव्या चळवळी सगळ्या एक होऊन लढायच्या. उदाहरण तुम्ही नामांतराचा लढा पहा, तो फक्त आंबेडकर लोकांनीच लढला असं नाही. त्याच्यामध्ये समाजवादी आहेत, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट आहेत, डाव्या संघटना आहेत आणि एकत्रित मोठ होते. म्हणजे ते विचार विनिमय असायचा. तुम्ही बघा ना, संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा एस.एम. जोशी आहेत, आत्रे आहेत, इकडे आंबेडकर आहेत, एकत्रित येऊन तो लढा, डांगे आहेत, असे एकत्रित येऊन लढा होता. म्हणजे जेव्हा तुमच्या प्रागतिक सगळ्या चळवळी एकत्रित येऊन लढा उभारतील तेव्हा ज्याच्या विरोधात तो लढा आहे त्याला धडकी भरायची आणि त्याला माघारच घ्यावं लागायचे. आज तसं नाही आहे. आज काय झालंय की ह्या सगळ्या प्रागतिक चळवळी ह्या त्यांच्या तंबूत सुरक्षित झाल्यात. ते त्यांचे गट सांभाळत आहेत. म्हणजे गट असतील, संस्था असतील, संघटना असतील, पक्ष असतील, त्याच्या अस्तित्वासाठी त्यांची लढाई आहे. निर्माण झालेला प्रश्न हा जनहिताचा आहे आणि याला संघटित होऊन लढा द्यायला पाहिजे याची जाणीव असूनही हे संघटित लढत नाहीत. याला कारण जे आहे ते आपण सांस्कृतिक, सामाजिक दृष्ट्या दुभंगलेलो आहोत आणि केवळ राजकीय पटावर आपण एकत्र येतोय किंवा राजकीय सत्तेसाठी एकत्र येतोय. म्हणजे हे जे बदलतं राजकारण आहे, तत्वशून्य राजकारण आहे, ज्याला मूल्यच राहिलेलं नाही आहे. अशा सगळ्या विचाराचं सपाटीकरण झालेल्या राजकीय पार्श्वभूमीवर आज आपण उभे आहोत आणि म्हणून आपल्या चळवळी विकलांग झाल्या असं तुम्हाला म्हणायचंय? बरोबरच आहे ना. ते तत्वाची लढाईच नाही, विचाराची लढाईच नाही, व्यवहाराच्या लढाई सुरू झाल्यात, तडजोडीच्या लढाई सुरू झाल्यात. माझा फायदा काय, समाजाचा काही नंतरची गोष्ट, समाजाची गोष्टच नंतरची झालेली आहे. समाजाचा उपयोग फक्त आपल्या दुकानदारीसाठी, आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या नेतृत्वासाठी चा उपयोग करून घेतला जातो. पण सर, तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, पण आपली जी गडबड झालेली आहे सगळी, जशी आपण फक्त राजकारणाच्या बाबतीत चर्चा करतोय, मान्य आहे, पण आपली जी गडबड झाली आहे ती महापुरुषांच्या विचारांच्या बेरजेची पण गडबड झालेली आहे. एकूणच दलित चळवळीमधल्या मोहरक्यांनी किंवा नेत्यांनी, पुढाऱ्यांनी किंवा दलित चळवळीतल्या लेखकांनी सुद्धा आंबेडकरांच्या पलीकडं जे महापुरुष आहेत त्यांच्याकडे सकारात्मक पाहिलं नाही. आपण मार्क्सवादाकडे नीट पाहिलं नाही, तो नीट समजून घेतला नाही. आपण गांधीवादाचं तेच केलं. मग गांधींच्या आपण बरीचशी दलित मंडळी
गांधींच्या दुःश्वासात अडकली. बाकीच्या ज्या प्रागतिक चळवळी आहेत, समाजवादी चळवळीमध्ये आपण फार तसं काठावरच राहिलो, म्हणजे मैत्रभाव जोपासला या सगळ्यांशी. पण त्यांना बरोबर घेऊन आपल्याला एक ही सांस्कृतिक लढाई लढता येईल. विशेषतः महाराष्ट्रातला, ग्रामीण महाराष्ट्रातला जो शेतकरी समूह आहे त्याच्याशी सुद्धा आपण एकरूप झालो नाही नीट. आणि वैचारिकदृष्ट्या या सगळ्या महापुरुषांच्या विचारांच्या पासून आपण अलिप्त राहिलो. आपण महात्मा फुल्यांना पण 100% स्वीकारलं नाही आपण, म्हणजे अगदीच अशा सगळ्या. तर ही गडबड आपली वैचारिकदृष्ट्या झालेली आहे आणि म्हणून आपलं राजकारण वैचारिकदृष्ट्या अलग झालंय असं वाटतं का तुम्हाला? बरोबरच आहे ते. मुळात काय झालंय की आपण ना त्या आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या भोवती जे वलय तयार करून ठेवलं, पकडून ठेवलं. बाबासाहेब, मी काल का परवा एकदा म्हटलो की विचाराने समजून घेऊन कृती करणं आणि श्रद्धेने कृती करणं. आपल्या कृत्या श्रद्धेने जास्त झाल्या. आपल्या अनेक लढे हे भावनेच्या विचारावर लढले गेले. दोनच गोष्टी होत्या, ऐक्य आणि बाबासाहेब. याच्यावर किती आपलं खर्च झालं. आणि तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की हा समूह जे आहे ना, विघटित समूह, तो म्हणजे त्यांना जोडणारं जे ते तुम्ही म्हणता हे महापुरुष जे आहेत, तर ह्या महापुरुषांना आपण समजून घेतलं नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आपण समजून घेतलं असं नाहीये. त्या महापुरुषांचे जे काही अन्वय आहे किंवा त्यांचा जो समूह आहे त्यांनी पण ते समजून नाही घेतलं. अच्छा, म्हणजे दोन्ही बाजूनी ती प्रक्रिया झाली. हा, झाली नाही. त्याचं कारण आहे की मुळातच इथल्या राजकर्त्यांना, आता आपण अलीकडे यांना शिवाय देतो आताच्या राजकर्त्यांना, पण ज्यांच्या हातात त्याच्यापूर्वी सत्ता होती त्यांनीच मुळात हे विघटन केलेलं आहे. तुम्ही मला सांगा की अण्णाभाऊ साठे हे मरोपर्यंत फार मातंग समाज त्यांच्याशी एकजूट होता असं काही नाही. मातंग समाजाने कधी अण्णाभाऊ जिवंत असताना कधी जयंती केली किंवा त्यांच्या काही परिस्थिती बघितलं? पण ते गेल्यानंतर, आता मी नाव नाही, पण इथल्या एका जाणत्या राजकर्त्याला असं वाटलं की मातंग समाजाला एक नेता दिला पाहिजे. मग त्याने ते त्याचा पुतळा करणं किंवा त्याच्या नावाने महामंडळ काढणं, म्हणजे त्या समाजाला तो एक नेता दिला. आणि मग आता काय व्हायला लागलं, उपवर्गीय जे काही चाललंय ना तुमचं, ते हे मातंग समाज आता असं तुलनाच करायला लागला ना बाबासाहेबांना अण्णाभाऊंची. म्हणजे ती प्रतिमेपासून तर विचारापासून मुळात अण्णाभाऊ जे आहेत सगळीच तुलना करायला लागलं. अण्णाभाऊ जे आहेत त्यांना ते त्यांना क्षमता माहित होती ना बाबासाहेबांची त्याचे, म्हणून ते म्हणले ना, जग बदल घालून गाव सांगून गेले भीमराव. भीमरावांनी मला सांगितलंय, तर कोण कोणाला सांगतो? गुरु शिष्याला सांगतो ना, नेता कार्यकर्त्याला सांगतो ना. अण्णाभाऊनी ते बाबासाहेब मान्य केलेले आहेत ना. त्यांना त्यांचे कधीच असे काही बाबासाहेब माझे स्पर्धी येत असं काय ते हे राजकर्त्यांनी घडून आणले ती क्रिया आहे. किंवा माळी समाज आणि आंबेडकरी समाज एक होणं नाही होऊ शकत. वैचारिक पातळी झालं, विचारून तर बोलतायत त्या पद्धतीने, वक्ते त्या पद्धतीने बोलतील, फुले शाहू आंबेडकर ते हे करतील, पण तुमच्या भाषणाने व्यासपीठावरच्या समाज बदलत नाही. तुमचं वैचारिक लेखन समूहातला फार बोटावर मोजण्यात का समाज वाचतो, तो वाचतो आणि गप्प बसतो. जो बाकीचा समाज तो फार वाचत नाही ना, त्याचं काम येते. समाज वेगवेगळे जे तुम्ही बघा ना, काही एका काळी असं होतं, माझा लेख पण स्वभाव मी त्या काळातला, की जात मेळावे झाले या महाराष्ट्रात. मातंग समाजाचा मेळावा वेगळा, बौद्ध समाजाचा मेळावा वेगळा, माळी समाजाचा.
बरं नुसते जात मिळवणे नाही झाले, जातीच्या नावाने पतसंस्था काढल्या गेल्या त्या काळात. तुम्ही बघा की माळी समाजाची पतसंस्था, महात्मा फुले सहकारी पतसंस्था, आंबेडकर सहकारी पतसंस्था, अण्णाभाऊ साठे किंवा फार त्या याचे सगळ्या समूहाचे आहेत. म्हणजे आता अगदी बार्टी आरटी असं सगळं जे सुतार आहे समाजाची ते. बघा हे ते झालं. दुसरी गोष्ट काय झाली की त्या त्या जातीचे त्यांना वाटायला लागलं की या आमचे हे आहे आणि त्याच्याच पद्धतीने झालं पाहिजे. म्हणजे मी एकदा असा प्रयोग केला होता, जयंती केली, जयंती गावामध्ये केली. आणि तुम्ही जसं म्हणता ना तसं संयुक्त जयंती जयंती बाबासाहेबांचीच नाही आहे बुवा. तर ह्या जयंतीमध्ये अण्णाभाऊ आले पाहिजेत, महात्मा फुले आले पाहिजे, महात्मा फुले आले पाहिजे, सगळ्यांना एकत्रित. आणि त्यांची जयंती असेल तर आपण पण त्याच्यात गेलं पाहिजे ना. गाव जोडण्याला सांस्कृतिक जे कार्यक्रम आहेत तुमचे, हेच गाव जोडू शकतील. आता सांस्कृतिक कार्यक्रमच गाव जोडू शकतील. म्हणजे तुम्ही विचार करा की सांस्कृतिक कार्यक्रमच बंद झालेत आता. एकेकाळी कला पथकांनी महाराष्ट्र जागावला. सत्यशोधकी कला पथक असतील, आंबेडकरी जलशा असतील, याच्यातून त्या ते समाज घटक त्या त्या चळवळी जाग्या व्हायच्या ना. आज कुठं कला पथक कुठे आहेत तुमचे, तुमचे शाहीर कुठे आहेत आता. मग सांस्कृतिक ज्या हे होत्या ना मुवमेंट त्या संपलेल्या आहेत तुमच्या. त्या कोणी संपल्या डीजेने किंवा तुमच्या आले गेले. आणि अलीकडचे तुमचे शाहीर बिजीर बोटावर मोठले सोडले, शीतल साठे असेल किंवा संभाजी भगत असेल, याचे बोटावर मोजणे की जर सोडले विचारांनी गाणारे, तर बाकी सगळे व्यावसायिक लोक येतात. ते बाबासाहेब गातील आणि ते एखाद्या आईचं गाणं पण गातील. ती त्यांची कला आहे. आपण त्याचं काही त्याला नाव ठेवायचं काही कारण नाही. पण हा विचार पेरला पाहिजे म्हणून असे बोटावर मोजणे इतके आहेत. मागच्या याच्यात तसं नव्हतं. वामन दादा गायचे ते श्रावण यशवंत गायचा ना, किंवा तेच आपलं बोदडे गायचे. त्यांना चळवळ समजत होती. सांस्कृतिक मुवमेंट त्याचं काम आहे हे सगळे समाज घटक जोडणं. विचारवंताचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांचं वैचारिक जे लेखन आहे तो सगळा समूह वाचत नाही. पण मी वाचलाय, मी कार्यकर्ता आहे. कलावंताचं काम आहे. कलावंताच आहे, कलावंताचं ते तर आहेच आहे. पण कार्यकर्त्याचं काम आहे ना. मी समजा मी प्राध्यापक आहे किंवा मी माझ्या समाजाचा नेता आहे. माझं काम काय आहे, हे मी वैचारिक वाचलं, हे मला माहिती का रे समाज घटक जोडायला हे बरोबर आहे. रावसाहेब जे सांगतायत गांधी आंबेडकर, हे तुला का करतात ते. तर गांधी हा काय हा सगळ्या समूहाचा आहे ना, तो स्वातंत्र्य लढ्याचा आग्रह म्हणतो. आणि त्यांना कळत होतं की बा हे आंबेडकर लोक गांधीला मानायला तयार नाही, गांधीचे लोक आंबेडकर. मग हे मला कळलं की गांधी आंबेडकर वाचलाय, मला तो समजलाय. पण मी वाचून का बसलो ना. मी माझ्या समाजात जाऊन सांगायचंय ते, अरे असं नाही असं आहे. त्या गांधी आंबेडकरच्या लोकांना ते एक करण्यासाठी समाजात त्याचं पद्धतीचं काम वाचणाऱ्यांनी केलं पाहिजे, नेत्यांनी केलं पाहिजे. विचारवंताचं पुस्तक सगळे वाचणार नाहीत ना. व्याख्यानाला आलेले लोक आणि अलीकडे व्याख्यानाला आलेले लोक काय करतायत, कोणी ऐकणारे लोक, मध्यमवर्गीय समाज येतो. सगळ्यात मोठी अडचण आपली म्हणजे आपलीच नाही, सगळ्या आपल्या समूह घटकांची मध्यमवर्गीय समाज हा अतिशय स्थिर झालेला समाज येतो. आजकालासारखा पडून येतो, फायदे घेऊन पडून राहणे. तो त्या समाजाशी काही फार त्याला तो त्याचा कंपूज आहे. या समाजाला कोण सांगणार आहे. उदाहरणार्थ सुकुमार कांबळे सारखा मातंग समाजाचा माणूस बौद्ध समाज स्वीकारतो, त्याला बुद्ध कळला ना, त्याला आंबेडकर कळला, तो समाजात जाऊन सांगतो की नाही बाबासाहेब स्वीकारायला लागेल. लक्ष्मण माने सारखा माणूस जातो भटक्यांना सांगतो. हे काम आता नव्या पिढीत कोण करतंय. त्यामुळं तुम्हाला विचारवंतांनीच लिहिलेलं तुम्ही वाचलंय. विचारवंत काय सांगतात ते तुम्ही ऐकता. महापुरुष पण त्याच्या अगोदर महापुरुषांनी काय मांडले, मांडले, नंतर विचारवंत काय लिहितात हे मला कळलं ना.
हे मला कळलं, पण माझ्या समाजाला नाही कळत ना. ते कार्यकर्त्यांनी पुढे नेलं पाहिजे. त्याच्या समाजात जाऊन त्याने ते केलं पाहिजे. मग ते कलावंत असो किंवा तो कार्यकर्ता असो किंवा समाजातला एक जागरूक व्यक्ती असो, त्यांनी त्याचं काम पुढे नेलं पाहिजे. आणि राजकारणाची जी गोष्ट आहे ना, आता राजकीय लोकांकडे फार ते करू शकतील असं नाही दिसत. ते राजकीय पुढारी मग कुठल्या समाज घटकाचा असो, तो समाज जोडण्याचं काम करू शकत नाही. कारण त्याला आहे ना, त्याला काबीज केलेलं आहे. तू आता आमच्या ते बाकी ते समाजात ते सोडून नाही. आता मला तुम्हाला या मुलाखतीच्या शेवटाकडे असं विचारायचं आहे की आपली चर्चा, आपलं विघटन झालेलं आहे, ते विघटन नेत्यांचं झालंय, व्यक्तींचं झालंय, ते आयडिओलॉजीचं पण विघटन झालंय. आणि पानसरेंचं मला या ठिकाणी एक विधान फार आठवतंय आणि फार महत्वाचं आहे. ते पानसरे असं म्हणत होते की आपला शत्रू आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि आताच्या काळामध्ये या सगळ्या प्रागतिक चळवळींना, प्रागतिक लेखन प्रवाहांना शत्रू ठिकाणी जो आहे, ज्याला आपण धार्मिक राजकारण, धार्मिकता आणि हा सगळा जो माहोल वाढलेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये, तर तो आपला शत्रू आहे असं पानसरेंचं म्हणणं होतं. तर ह्या शत्रूच्या बद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे ज्या पद्धतीने RSS ची संघटन वाढतंय, ज्या पद्धतीने हिंदुत्ववादी राजकारण पुढे येत आहे आणि अशा सगळ्या काळामध्ये प्रागतिक चळवळी विकलांग होत आहेत, तर ह्या शत्रूशी लढाई करण्यासाठी आपल्या हाती काय आयुध असायला पाहिजे आणि आपली वैचारिक शुद्धरी काय असायला पाहिजे, असं लेखक म्हणून तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे तुमचं म्हणणं. एक गोष्ट अशी आहे की त्यांना ते धूर्त आहेत, शत्रू फार धूर्त आहे. त्याला माहित होतं की आपला समूह कमी आहे, मग आपला समूह वाढवायचा असेल किंवा आपला विचार वाढवायचा असेल तर इतर जाती धर्माचे, ओबीसी असतील, इतर जाती धर्माचे लोक आपल्याला बरोबर घ्यावे लागतील, नेतेगण. आणि त्यांना बरोबर त्यांनी फसवून सत्तास्थान देऊन बरोबर घेतलं. त्यांचा समूह हे जे घेतले बरोबर, यांचा समूह मोठा होता ना. आणि आपल्याकडे एक गोष्ट अशी आहे की काही मोजका वर्ग सोडला ना, तर जो टोटल समाज आहे त्याने नेत्याच्या खांद्यावर मान टाकून दिलेली आहे. तो नेता चुकीचं करतोय का बरोबर करतोय काय असो, त्याच्याबरोबर जायचं. मग हे गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, ही जी मंडळी होती, यांच्या मार्फत ओबीसी समाज तिकडे गेला. किंवा आता तुम्ही जे म्हणताय आठवले जो मानणारा वर्ग असेल तो वर्ग त्यांच्या बरोबर गेला ना. आणि त्यांनी जे काही त्यांचे जे काही आपण आता त्यांना जे नाव ठेवतोय की त्यांनी धर्मांधता वाढवली, त्यांनी काय काय केले हे तुम्हाला दिसतंय. परंतु त्याच्या आहारी जे लोक जात आहेत हे तुम्हाला दिसतंय, तरी तुम्ही सुस्तावले राहिले ना. दोनाच्या आसपार इतके झाले, इतका काळ कुणाच्या हातात होता? तुम्हाला दिसत नव्हतं काय चाललेलं आहे? म्हणजे असं तुम्हाला म्हणायचंय का आपला जो महाराष्ट्रातला सत्ता भोगलेला शेतकरी पुढारलेला वर्ग जो आहे, शेतकरी राजकीय वर्ग जो आहे, तो इथे कमी पडला? तो तर कमी त्याच्याच हातात होतं ना सगळं. सत्तास्थान एवढे वर्ष त्याच्या हातात होतं. माझं काय म्हणणं आहे की आपण घरात राहतो, आपल्या घरात काय त्रासदायक होतंय हे आपल्याला कळतं ना. एकतर आपलं लक्ष पाहिजे. तर जर आपल्याला कळतं की त्रासदायक होतंय तर त्याच वेळी तुम्हाला ते अडवायला पाहिजे होतं ना. जे काही म्हणजे ते अडवायला पाहिजे म्हणजे किमान ते समजून त्याच्यावर काय उपाय करता येईल हा तो त्याच वेळी करायला पाहिजे होता. म्हणजे ब्राह्मणेतर समाजाचं नेतृत्व ज्या राजकीय शेतकरी वर्गाने ज्या पद्धतीने करायला पाहिजे होतं त्यांनी न करता उलट खालच्या जातीत त्यांनी दुही माजवली. हो, तुम्ही विचार करा ना, आता जे आपले बहुजन समाजातले पोरं आहेत त्यांना काय राम माहिती, काय अभ्यास केलाय, काय माहिती त्यांना राम? पूर्वी राम राम आपण म्हणायचो, हो. आता ते पोरं श्रीराम म्हणायला लागले, पण त्यांना काय अर्थ कळत नाही.
त्यांना काही घेणं नाही. त्यांना एवढंच माहिती आहे की आपला जो नेता आहे हा कोण आहे, कोणाबरोबर आहे, बीजेपी बरोबर आहे. मग बीजेपी काय सांगतो तो नेता काय ऐकतो, आणि नेता काय सांगतो ते कार्यकर्ता ऐकतो, कार्यकर्ता काय सांगतो समाज ऐकतो. चालला समाज तिकडे. सगळ्याच अपहरण झालंय. म्हणजे क्लुप्त्या आहेत त्या, फार सुरेख क्लुप्त्या आहेत. दैवतांचं अपहरण, विचारांचं अपहरण, आणि नेत्यांचं ते अपहरण, दूरच आहेत. या अपहरणाच्या सगळ्या स्थितीत आपण आज उभे आहोत. लेखक म्हणून तुम्ही तुमच्या भावना खरं म्हणजे खूप टोकदारपणे इथं व्यक्त केलेल्या आहेत, आणि मला आनंद याचा वाटला की आपण काही सोल्युशनवर येऊ शकतो का. तर मला असं वाटतं की लेखक म्हणून तुम्ही ही मुलाखत जर पाहणारे जे आहेत त्यांना एक सोल्युशनवर न्यायला पाहिजे, एक निर्णयावर न्यायला पाहिजे की आपल्या सगळ्याच ब्राह्मणेतर समाजाने सांस्कृतिक दृष्ट्या एक कसं व्हायला पाहिजे आणि राजकीय दृष्ट्या आपण एकीकडे कसं जायला पाहिजे. असं काही सोल्युशन तुम्हाला दिसतंय का? दिसतंय ना. एक मिनिट, काय माहितीये का की तुम्हाला महापुरुषांनी हत्यारं दिली होती. ती हत्यारं जी आहेत ना, ती जरी तुम्ही आता तळपती ठेवली असते ना, आपल्याकडे सुरा काही कापायचं असतं ते जरा खुरपा असतं आपल्याकडे शेतकरी मजुराकडे, ते खुरप बोतट झालं की ते घिसाड्याकडे जाऊन आपण शेवटून घेतो ना. महापुरुषांनी तुम्हाला हत्यारं दिली होती, त्या हत्यारं तुम्ही बोतट गेली, तिला पुन्हा धार लावायचं तुम्ही विसरून गेले. म्हणजे उदाहरणार्थ आता साधारणतः तुम्हाला मी सांगतो उदाहरणार्थ की पूर्वी आरक्षणाच्या शाखा सुरू झाल्या, मग इकडे साने गुरुजींनी सेवादला शाखा चालू केल्या. आज मला सांगा आणि ते खेड्यापाड्यात होतं बरं का ते. हो, मी सेवादलाचा कार्यकर्ता ना. मी तर सेवादलात वाढलो. मला सांगा कुठं सेवादलाचं काय, आज कुठल्या शाखा चालू आहेत? अभ्यास वर्ग असायचे, विचारवंत यायचे, 15 लोक का असं 20 लोक का असं, त्यांना एक विचार दिला जायचा. ते कार्यकर्ते पोर असायचे, ते तयार व्हायचे, घडायचे. ते अभ्यास वर्ग कुठे आहेत? म्हणजे मी समाज त्यांच्याबद्दलच बोलतो असं नाही, आपल्याकडे पण तीच परिस्थिती आहे ना. पूर्वी व्याख्यानमाला व्हायच्या, अभ्यास वर्ग व्हायचे, ते कुठे? अशा मुवमेंट आता आपण वाढवायला पाहिजे असं तुमचं? त्या मुवमेंट नाही, 7वी 9वी 10वीची मुलं आहेत ना. तुम्ही एखादं अशा पद्धतीने कसं असतं, तुम्हाला डायरेक्ट कडूगोळी देऊन चालत नाही. गोडा याच्यातून त्याला आवड. शाळेमध्ये वाचन संस्कृती वाढली पाहिजे, प्रागतिक विचारधारा वाढली पाहिजे. त्या पोरांना आपण आहे ना ते ट्रेनिंग, हे जे तुमचं शिबिर जे होतं ना सेवादला शाखा, हे शाखा काय प्रकार आहे, हे ट्रेनिंगच होतं ना. ते ट्रेनिंग होतं, बरोबर. त्या विचाराने तो पोरगा पक्का होऊन जायचा, मग तो हलायचा नाही, तो लढायचा. म्हणजे महाविद्यालयात आता मला आठवतंय की अभावी एका बाजूला, नंतर आपली SFI अशा संघटना असायच्या, आणि ते एक जिवंत वातावरण असायचं त्या. हो, आपले जे हे होते ना हॉस्टेल हे आपले चळवळीचे केंद्रच होते, लढाईचे अड्डे होते. ते पोरं कॉलेजमध्ये तयार व्हायचे. पुढे जे आपले आंबेडकर चळवळ पुढे जे आली ना, कुठं आली, हॉस्टेलमध्ये जे पोरं असायचे ना, मग ते काही नुसतं एका जातीचे पोरं नव्हते ना. म्हणजे आता मला तर अलीकडं खूपदा असं वाटतं की परत एकदा पॅन्थर जन्माला यायला पाहिजे, नवं पॅन्थर. नाही, ते स्वप्नात गोष्ट आहे. परत एकदा कम्युनिस्ट पार्टीचे जे लढे आहेत, म्हणजे कॉम्रेड असा आवाज टाकला की ज्या पद्धतीने ऊर्जा तयार व्हायची ती परत एकदा तयार व्हायला पाहिजे. ती तयार होईल ना, त्याला कारण काय माहिती, संघटना परत एकदा यायला पाहिजे. याला कारण मला एक सांगा साहेब, एक गोष्ट अशी आहे की ज्यांनी करायला पाहिजे ना, ते इतके सोफिस्टिकेटेड प्रस्थापित झाले आता. लढाईचा नायकच आहे ना, तो प्रस्थापित झाला. चळवळीचा नायकच प्रस्थापित झाला. त्याचं सगळंच बदललं, त्याचा आवाज बदलला, त्याचं राहणीमान बदललं, त्याचं जनतेत जाण्याचं हे बदललं, ते सगळं बदललं. त्याच्या लढाईचं सोडूनच गेला, तो सुस्तावला. तो लढाई कुठे, एखादी घटना घडली की पूर्वी आपण काय करायचो, पटापट शहरातले बोर्ड लिहून टाकायचो, निषेधाचे याचे त्याचे, धाडाधाड बोर्ड लिहिले का पटापट आपण एकमेकाला पत्रक वाटायचो, चला उद्या मोर्चा.
प्रतिक्रिया नावाची गोष्टच नाहीये. म्हणजे नुसते मी मोर्चा आंदोलनाच्या बाबतीत म्हणत नाही, जे जे समाजाच्या अहिताचं आहे त्याच्या विरोधात जी प्रतिक्रिया द्यायची, म्हणजे नुसतं मोर्चा आंदोलन देता येतं असं काही नाही, त्याला वेगवेगळे मार्ग आहे ना. ते मार्ग तुम्ही नाहीच आहेत ना आपल्याकडे, वापरले जात नाहीत ना ते. समजा वस्त्यांमध्ये जाऊन पत्रक देणं, वस्त्यांमध्ये सांगणं असं घडलेलं आहे, असं होतंय तसं होतंय. माझं काय मत आहे की पूर्वी ना जसं गोष्टी सांगायच्या ना, 10-12 पोरं जमले, ज्याला समजतंय त्याने त्या चर्चा करत त्या पोरांमध्ये. हे काय आहे, RSS काय आहे, हे धर्मांधता काय आहे, हे काय श्रीराम काय आहे, हे जे हे काय मला कळलंय. मला कळलंय ना, तर मी जेव्हा बसेल एखाद्या ठिकाणी गप्पा मारीत, तेव्हा मी सांगावं ना लोकांना. समूहाला जाग करणं ना, भान देणं, हे काम वाचणाऱ्यांचं आहे, नेत्यांचं आहे, सगळ्यांचंच आहे. आम्ही फक्त सुचवलो ना, हे करत हे होतच नाही हालचाल. आपण आता निर्णयाकडे येऊया की सरांनी आता जे काही मांडलं त्यांच्या प्रदीर्घ अशा मुलाखतीमध्ये, की एकीकडे आपली वाचन चळवळ विकलांग झालेली आहे, विचार चळवळ विकलांग झालेली आहे, आपल्या प्रत्यक्ष रस्त्यावरच्या चळवळी सुद्धा विखुरल्या गेलेल्या आहेत, आपल्या महापुरुषांच्या विचारावर आपण भावनिकदृष्ट्या उभे आहोत, म्हणजे महापुरुषांकडे अत्यंत भाव आणि त्यांच्या घोषवाक्यात अडकलेलो आहोत, तर ते कृतीत यायला पाहिजेत असं सरांचं म्हणणं आहे. सर, आता तुमच्याकडे ही जी सगळी जी अस्वस्थता आहे आणि तुम्हाला सगळं स्वप्न पडतंय की आपला सगळाच ब्राह्मणेतर बहुजन समाज एक व्हावा असं तुम्हाला सारखं वाटत आहे आणि तुमच्या लेखनातनं ते दिसतंय. ही तुमची सगळी ती अपेक्षा आहे आणि तळमळ सुद्धा आहे. तर आता तुम्ही भविष्यामध्ये कादंबरी आणि कथा हा जो प्रकार आहे हा अधिक मोठ्या पद्धतीने, अधिक व्यापक पद्धतीने विकसित करण्याचं काही स्वप्न पाहताय का, की तुमच्या लेखनाचे पुढचे सूत्र काय आहे? बरोबर तुमचं म्हणणं, लेखनाचे सूत्र आता मी जे बोलत होतो ना, हा जो माझा विचार आहे, हा विचार मी माझ्या लेखनात आणला पाहिजे ना. आणि तो लोक भाषेत आला पाहिजे. लोक भाषेत म्हणजे कसा, लोक आहे ना तुमची कथा कादंबरी पटकन वाचतायत, तर ते मला अशाच पद्धतीचं लेखन करावं लागेल. आता जी आपल्या अस्वस्थता आहे, आपल्याला जे वाटतंय आणि शत्रूचं जे काही भय आहे ते थोपवण्यासाठी ज्या समूहाला जागा करायचंय त्या पद्धतीने करायला पाहिजे. त्या पद्धतीने विचार करतो. तुमच्या काही योजना आहेत का लिहिण्याच्या? सांगतो ना तुम्हाला माझ्या योजना. एक गोष्ट आहे की ह्या आजच्या ग्रामीण राजकारणामध्ये ग्रामीण दलित जो आहे, शोषित वर्ग जो आहे, हा कुठे आहे? तर हे बदललेलं ग्रामीण राजकारण, याच्यावर विचार मी करतोय. यांच्या प्रश्नांचा पण विचार मी करतोय. का बरं मला सांगा, की जी पोरं आयुष्यभर काँग्रेस बरोबर होती, माणसं, तरुण मुलं त्या माणसांच्या विरोधात जाऊन ज्या तिथे RSS शाखा किंवा मातंग समाजाला सांगितलं जातं की तुमच्या वज्रमुठीत आमचं हिंदुत्व सुरक्षित आहे, आणि लगेच तो समाज भारावला जातो आणि तिथं त्या RSS शाखा निघतात. हे काय प्रकार आहे? मग तिथले त्या काय जो काही नेता असेल किंवा त्या त्याचा तो कमी पडला, हे वरचढ ठरले की दलितांमधले आंतरविरोध जे आहेत, विशेषतः बौद्ध समाज, मातंग समाज आणि चर्मकार समाज, ह्या तिघांना सांस्कृतिक दृष्ट्या एक करण्यामध्ये, वैचारिक दृष्ट्या एक करण्यामध्ये आपण सगळेच कमी पडलो असं वाटत नाही? आपण कमी पडलो आणि हे वेगळं ठेवण्यासाठी राज्यकर्ते भारी भरले. कसं मला सांगा तुम्ही, मी आपण गावगाड्यातूनच आलेले. अहो हे मातंग आणि बौद्ध समाज हा गावगाड्यात भावासारखा राहणार होता. या सगळ्याच वस्त्या, म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो ना, मी मांगवाड्यात पडलेलो असायचो, मी चांबरवाड्यात जाऊन पटायचो, तिकडे रामूसाहेब जायचो, ते आमचे मित्र तिकडच खायचो, सगळे आमचे काकू तात्या
मोठ्या बाबा, हम्म, ते पोरं सगळे चावडीत असायचे. हम्म, हे एकत्र गुणगोविंदन राहणार लोक होते सारे. हम्म, इव्हन एवढंच नाही, मराठा समाजातले सुद्धा लोक मुलं आमच्यात खेळायला असायचे, आमच्यात चावडी देऊन बसायचे. हम्म, हे विघटित झाले कोणी केले? हम्म, राजकारत्याची ती गरज होती. हम्म, आणि ज्याने ते विघटित होऊ नये म्हणून जपायला पाहिजे होतं, तोच विकला गेला. अशा विरोधाभासात आपण अडकलेलो आहोत. खरं म्हणजे सरांशी खूप चर्चा झाल्या, खूप गप्पा झाल्या आणि मी जाणीवपूर्वक त्यांच्या लेखन प्रक्रियेशी निगडीत अशा चर्चा पुढे नेत गेलो. एक लेखक म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे आणि माझे एक लेखक मित्र म्हणून त्यांची ओळख माझ्या काळजात आहे. अशा एका लेखक मित्राशी मला संवाद साधता आला, त्यांच्याशी बोलता आलं आणि त्यांचं अंतरंग जाणून घेता आलं, हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आपण त्यांचे धन्यवाद व्यक्त करूया. खरं म्हणजे बाबासाहेबांनी एक सूत्र सांगितलेलं होतं जाती अंताचं, महात्मा फुले यांनी सूत्र सांगितलेलं होतं वर्ग अंताचं, आणि आपले सगळेच महापुरुष अण्णाभाऊंपर्यंतचे सगळेच महापुरुष एक एक एकीचं सूत्र सांगत गेले. आणि कार्यकर्त्यांनी आता या महापुरुषांच्या म्हणण्यातला आतला आवाज ओळखून आत्ताच्या राजकारण्यांच्या मागे न जाता एका सांस्कृतिक प्रबोधनाच्या रस्त्यावर उभं राहायला पाहिजे, अशी अपेक्षा जेव्हा एक लेखक व्यक्त करतो तेव्हा त्या लेखकाच्या शब्दामध्ये नक्कीच पुढच्या परिवर्तनाचे सूत्र असतात असं मला वाटतं. सर, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पुढच्या पिढीला एक सूत्र दिलेलं आहे, एकीचं सूत्र दिलेलं आहे आणि ते सांस्कृतिक एकीचं सूत्र दिलेलं आहे. लेखक म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली, कार्यकर्ता म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडायला पाहिजे असं मला वाटतं. आपण या नोटवर इथे थांबूया. तुम्ही पुस्तक मार्केटच्या टीमशी संवाद साधला, पुस्तक मार्केटच्या प्रकाशनात आले आणि तुम्ही तुमची एक मुलाखत दिली. मुलाखतीचा निमित्त आहे तुमची सेवापूर्ती, ज्याला आपण प्रदीर्घ अशी सेवा तुम्ही शिक्षक म्हणून दिली. एक ऊर्जावान शिक्षक, ऊर्जावान कार्यकर्ता आणि ऊर्जावान लेखक म्हणून तुम्ही यापुढे सतत लिहित राहावं, बोलत राहावं आणि ज्या राजकारणाबद्दल तुम्ही आता बोलताय खरं म्हणजे त्याच्यात पण हस्तक्षेप नोंदवत राहावं आणि आम्हाला तुम्हाला राजकारणातला एक मार्गदर्शक व राजकारणालाही धडे शिकवणारा लेखक असं पाहणं नक्कीच आवडणार आहे. पुन्हा एकदा तुमचे आभार सर. धन्यवाद. ओके, थँक्यू.